झटपट बनणारी साधी सिंपल अशी वांग्याची भाजी मी तुम्हाला शेअर करणार आहे. कारण आज जेवणासाठी मी एकटीच होते, त्यामुळे काय बनवायचं हा विचार करत होते. मग विचार केला की झटकीपट बनणारी अशी वांग्याची सिंपल अशी भाजी बनवावी. त्यासाठी मी एक मोठा साईजचा कांदा चिरून घेतलेला आहे आणि 4 वांगी चिरून घेतलेली आहेत. थोडीशी कोथिंबीर चिरून घेतलेली होती. आता कशी बनवायची वांग्याची भाजी ते मी तुम्हाला सांगते. कढईमध्ये तेल गरम करत ठेवायचं. तेल छान गरम झालं की त्याच्यामध्ये 1 चमचा मोहरी आणि थोडीशी जिरे टाकायचे. जिरे छान फुलले की त्याच्यामध्ये चिरून घेतलेला आपल्याला कांदा टाकायचा आहे आणि कांद्यासोबतच मी आलं लसणाची पेस्टही टाकलेली आहे. पाहू शकता तुम्ही. मी आलं लसणाची पेस्ट एकदमच करून ठेवते. तुम्हाला जर आलं लसणाची पेस्ट कशी बनवायची हे पाहायचं असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा. आणि छान असा कांदा आणि आलं लसणाची पेस्ट छान परतून घ्यायची. मी तेल कमी टाकलेलं त्यामुळे खाली आलं लसणाची पेस्ट चिटकलेली. तुम्हाला जर जास्त तेल आवडत असेल तर तुम्ही जास्त घातलं तरी काही प्रॉब्लेम नाही. आता ह्याच्यामध्ये ना कांदा छान परतला, आलं लसणाची पेस्ट छान परतली की त्याच्यामध्ये वांग्याच्या फोडी टाकायच्यात. वांग्याच्या फोडी छान परतून घेतलेल्या आहेत. त्याच्यामध्ये मी थोडीशी कोथिंबीर पण टाकली आणि काही बेसिक मसाले म्हणजे थोडासा गरम मसाला आणि 2 चमचे मी कांदा लसूण मसाला टाकलेले. मला तिखट आवडतं ते आपण जास्त घातलेले आणि ते छान पुन्हा मिक्स करून घ्यायचे. आपल्याला एक लाल तिखटाबरोबर वांगे आणि कांदा छान मिक्स करून घ्यायचे. पाहू शकता अशा पद्धतीने. आणि त्याच्यावरती ना आपल्याला काय करायचं आहे तर थोडं 1-2 मिनटासाठी ना ताट ठेवायचं आहे आपल्याला. ओके. आणि त्या ताटामध्ये ना आपल्याला पाणी ओतून ठेवायचं. पाहू शकता मी ताट ठेवलेलं आहे आणि त्याच्यामध्ये ना मी थोडंसं अर्धा ग्लास पाणी ओतून ठेवलेलं आहे. हेच पाणी आपल्याला नंतर वांग्यामध्ये घालायचं आहे. ओके. सो ते पाणी वाफेवर जोपर्यंत वांगं शिजते तोपर्यंत ते पाणी पण गरम होतं. आणि आता तेच ताटातलंच पाणी मी ह्या वांग्याच्या भाजीमध्ये घातलेलं आहे आणि छान वांगी मिक्स करून घेतलेले आहेत त्या पाण्याबरोबर. आणि ह्याच्यामध्ये आता आपल्याला ना 2 चमचे शेंगदाण्याचं कूट टाकायचं आहे. आणि पाहू शकता मी शेंगदाण्याचं कूट टाकलेलं आहे आणि छान वांग्याची भाजी मिक्स करून घेतलेली आहे. आणि आता ह्या स्टेजला आपल्याला काय करायचं आहे, ताट ठेवून वांग्याची भाजी छान शिजू द्यायची आहे आपल्याला. आणि विथिन 5 मिनटामध्ये वांग्याची भाजी शिजते, कारण वाफेवर अर्धं वांगं शिजलेलं असतं. त्यामुळे 5 मिनटात वांग्याची भाजी शिजते आणि खूप छान रबरबीत अशी वांग्याची भाजी बनते. तुम्ही एकदा नक्की करून पहा आणि मला कमेंट करून नक्की सांगा की तुम्हाला ही वांग्याची भाजी आवडली का. टिफिनसाठी बेस्ट ऑप्शन आहे. आणि ज्यांना पटकन जेवण बनवायचं आहे, पटकन अशी भाजी कोणती तरी बनवायची आहे, त्यांच्यासाठी हा खूप छान ऑप्शन आहे. तुम्ही नक्की करून पहा आणि मला कमेंट करून सांगा ही भाजी कशी बनली होती. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा, शेअर करा. थँक्यू सो मच. वेलकम.